नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र भांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. सध्या हवामानात झालेल्या बदलामध्ये पश्चिमी शाखा ही अजूनही अतिशय वीक आहे. कोणत्याही प्रकारचं बाष्प या दिशेने आपल्याला भारताकडे येताना दिसत नाही. त्या उलट बंगालच्या उपसागरामध्ये काही प्रमाणात बाष्प आहे आणि थोड्याफार प्रमाणात ते भारताच्या भूभागावर सरकताना देखील दिसत आहे आणि हा पूर्णपणे एल निनोचा परिणाम आहे. काल मान्सूनने कोणत्याही प्रकारची प्रगती केलेली नाही आहे. त्यामुळे 12 ते 14 या तारखांना जैसे थे परिस्थिती होती पूर्वेकडून आणि जवळपास 8 ते 14 या ठिकाणी पश्चिमेकडून देखील जैसे थी परिस्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रात किंवा इतर कुठल्याही राज्यात मान्सूनची प्रगती झालेली नाही. हवामानदृष्ट्या हे वर्ष थोडं कठीण दिसतंय, कारण तर महाराष्ट्राच्या बाबतीत अजूनही महाराष्ट्रात पूर्णतः उष्णतेची लाट दाखवण्यात आलेली आहे. पावसाच्या संदर्भात देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे. दक्षिणेकडील पाऊस कमजोर झाला आहे. महाराष्ट्रात 16 तारखेला देखील उष्णतेची लाट कायम राहणार असून उत्तर आणि दक्षिण भागात पावसाचं प्रमाण कमी होतं आहे. मध्य भारतात पाऊस राहण्याची शक्यता आहे. 17 तारखेला थोडं वातावरणात पुन्हा सकारात्मक बदल होऊ शकतात. दक्षिणेकडून पाऊस वाढू शकतो, परंतु महाराष्ट्रातील उष्णतेची लाट 3 दिवस सातत्याने सक्रिय राहणार आहे. समाधानाची बाब म्हणजे 18 तारखेला देखील मध्य भारताच्या अगदी राजस्थानपासून तर पूर्वेपर्यंत अशा प्रकारे पावसाची स्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये कोकण वगळता पावसाची शक्यता आहे. 19ला केवळ विदर्भामध्ये आणि मध्य प्रदेश वगैरे बाकी राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती आहे. भारतामध्ये पावसाचं प्रमाण दक्षिणेकडून कमी होतं आहे. 20 तारखेपासून मॉडेल महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढेल अशा प्रकारचा अंदाज देत आहेत आणि भारतीय हवामान खात्याने मात्र आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रातला पाऊस कमी होतोय असं 20 तारखेला दाखवलंय. सध्या आपण जर पावसाळी परिस्थितीचा थोडक्यात अंदाज घेतला, आपल्याला या पद्धतीने पाऊसमान या ठिकाणी स्पष्टपणे दिसते. त्यामुळे भारतामध्ये पाऊस पडतोय. अजून गुजरात, राजस्थान, महाराष्ट्रात पावसाळी प्रभाव कमी आहे. खास करून विदर्भात अजून पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे. आपण एल निनो संदर्भातील काही महत्त्वाच्या बाबी जर बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की सर्वात पहिली बाब म्हणजे इन्क्रीज फ्लडिंग म्हणजेच पूर संभावना वाढते. दुसरं ड्राउट्स अँड वाईल्ड फायर्स म्हणजे जंगलांना आग लागू शकते. या ठिकाणी इफेक्ट ऑन ॲग्रिकल्चर अँड वॉटर रिसोर्सेस म्हणजे पाण्याची अपूर्तता निर्माण होऊ शकते शेतीसाठी. रायझिंग ग्लोबल टेम्परेचर म्हणजे उष्णतेचं प्रमाण वाढू शकतं. या काही महत्त्वाच्या घटना प्रायोरिटीने वाढत असतात. हे बघणं आवश्यक आहे आणि ही जी घटना आहे तीच म्हणजेच समुद्राचं जे तापमान वाढतं, त्यामुळे आपण त्याला एल निनो असं म्हणतो. व्हेरी स्ट्रॉंग एल निनोचा प्रभाव आपण बघणार आहोत. जगातील अनेक देशांवर याचा परिणाम होणार आहे, केवळ भारतावरच नाही. भारताच्या बाबतीत मात्र भारताचा मान्सून वीक होणार आहे. आपण जुलैचा अंदाज जर सीफेस मॉडेलचा घेतला तर किरकोळ पाऊसमान आपल्याला महाराष्ट्रामध्ये दाखवलं जाते. भारतामध्ये दुष्काळी परिस्थिती दाखवली जाते. ऑगस्ट हा पूर्णपणे कमी पावसाचा महिना दाखवला गेला आहे आणि तीच परिस्थिती सप्टेंबरमध्ये आहे. म्हणजे CFS मॉडेलने तरी दुष्काळी परिस्थिती महाराष्ट्रात आणि भारतात दाखवलेली आहे. SIPSने मात्र जूनमध्ये आपल्याला या भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. अंदाज सातत्याने मॉडेल बदलत आहेत. त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. मात्र जुलै महिन्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण SIPSने दाखवलेलं आहे.
ऑगस्टमध्येही समाधानकारक वातावरण आहे, थोडा पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणी भाग सोडला तर. मात्र सप्टेंबर अतिशय खराब जाण्याची शक्यता आहे. विदर्भात थोडी शक्यता पावसाची दाखवलेली आहे. नोव्हेंबरमध्ये थोडी पावसाची शक्यता पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ अशी दाखवलेली किरकोळ स्वरूपात. यावर्षी NMME मॉडेलने देखील जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर धोकेदायक दाखवलेलं आहे. हे सगळं दाखवण्याचा उद्देश हेच आहे की दूरवरचे मॉडेल म्हणजे लॉंग टर्म अंदाज देणारे मॉडेल हे अतिशय धोका दाखवत आहेत, हे शेतकऱ्यांच्या लक्षात असलं पाहिजे. सध्या आपल्याला या ठिकाणी एक बिहारवर सर्क्युलेशन दिसते आणि या ठिकाणी एक पाकिस्तानच्या बाजूने आहे. त्यामुळे अशा प्रकारची एक ट्रफ या ठिकाणी विकसित आहे. तसं आज महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती वाढू शकते 15 तारखेला, अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी देण्यात आलेला आहे. स्थानिक वातावरण निर्माण होऊ शकतं. 16 तारखेला थोडं विदर्भाच्या बाजूने पावसाळी वातावरण आहे, परंतु फारसं समाधानकारक नाही. 17 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे, किरकोळ पावसाळी वातावरण तयार होत आहे. 18 तारखेला थोडी सुधारणा आपल्याला पावसाळी परिस्थितीमध्ये दिसते JFS मॉडेलनुसार. JFSने 19 तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात आणि एकूणच दक्षिण भारतामध्ये वातावरण बदलताना दाखवलंय. 20 तारखेला या ठिकाणी एक सर्क्युलेशन आहे, त्यामुळे थोडं पूर्व भारताकडील प्रभाव बदलण्याची शक्यता आहे. या ठिकाणी पावसाळी परिस्थिती देखील निर्माण होते आणि एकूणच बंगालच्या उपसागरात वातावरण सकारात्मक होते, परंतु संपूर्णपणे हे पुढे निघून जात आहे. आपण 21 तारखेला सुद्धा बघतो पावसाळी वातावरण आहे, परंतु जसे हे वारे येत आहेत या दिशेने पुढे निघून जात आहेत म्यानमारकडून. भारताकडे ते फिरताना दिसत नाहीत. WD आहे उत्तर भारतामध्ये, हा पूर्ण भाग इथं कोरडा आहे. जरी या भागात वातावरण असलं तरी फारसं प्रभावी नाही. आपण 22 तारखेला देखील या ठिकाणी बघतो महाराष्ट्रावर पाऊस दाखवला जातोय, परंतु जोपर्यंत या दिशेने वारे भारतावर टर्न होत नाहीत आणि जोपर्यंत वारे या दिशेने भारतावर येत आहेत तोपर्यंत मान्सूनची प्रक्रिया वीक राहण्याची शक्यता आहे. मान्सूनचे वारे कमजोर असल्यामुळे आपल्याला साहजिकच दिसतंय उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव 23 तारखेला देखील आहे आणि इथे आपल्याला कुठेही पूर्व शाखा प्रभावीपणे पुढे सरकताना दिसत नाही. 22-23ला पुन्हा पश्चिमी शाखेला बळ आलेले दिसते. 24 तारखेला बघतो उत्तरेकडील कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव भारतावर कायम आहे आणि त्यामुळे कुठल्याही मान्सूनची फारशी प्रगती होताना आपल्याला दिसत नाही. या ठिकाणी केवळ या ठिकाणापुरतं भारताच्या मान्सून मर्यादित झालाय. हे दक्षिण भारतात थोडं पावसाळी वातावरण आहे, बाकी फारसा प्रभाव JFSने दाखवलेला नाही. आपण या मॉडेलचा अंदाज असं एकत्रित बघणार आहोत, कशा पद्धतीने पावसाचं प्रमाण वाढू शकतं. तर सुरुवातीला आपण बघतो आज 15 तारखेला फारसं पावसाळी वातावरण नाही, केवळ ढगाळ परिस्थिती विदर्भ आणि दक्षिण कोकणात दाखवलेली आहे. 16 तारखेला विदर्भाच्या दिशेने थोडं वातावरण बदलू शकतं, घाट माथ्यावर ढगाळ परिस्थिती वाढेल. 17 तारखेलाही विदर्भाच्या दिशेने वातावरण आहे, घाट माथ्यावर किरकोळ ढगाळ परिस्थिती आहे. 18 तारखेलाही विदर्भातच पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे. 19 तारखेला विदर्भातील वातावरणात प्रभाव निर्माण होतोय, परंतु पश्चिमी शाखा 19 तारखेपर्यंत अतिशय वीक आहे. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात फारसा प्रभाव नाही. स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. 20 तारखेपासून हवामान बदलाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे, पूर्वेकडून आणि कोकणाकडून देखील. 21 तारखेला आपल्याला महाराष्ट्रात पहिल्यांदा पावसाचं वातावरण तयार होईल असं दाखवलेलं आहे आणि जोपर्यंत दोन्ही पण हवामान प्रणाल्या विकसित होत नाहीत तोपर्यंत डाऊटफुल आहे. 22 तारखेला थोडं वातावरण बदल दाखवलेला आहे. 23 तारखेला वातावरण बदलाची शक्यता आहे. 24 तारखेला देखील वातावरणीय बदल होऊ शकतात.
25 तारखेला देखील वातावरणीय बदलाची अपेक्षा आहे. 27 तारखेला देखील आपण वातावरणीय बदल बघतोत महाराष्ट्रामध्ये. 28 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण बदललेलं बघायला मिळू शकतं. थोडक्यात आपण जर संपूर्ण महाराष्ट्र बघितला तर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून सक्रिय होणं आणि सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याकरता हा 22 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंतचा जो आठवडा आहे हाच महत्त्वाचा आहे. आपण परिस्थिती बघितली तर केवळ विदर्भामध्ये आपल्याला थोडी ढगाळ परिस्थिती दिसते सध्या महाराष्ट्रामध्ये, बाकी कुठेही वातावरण नाही. आपण संपूर्ण 28-29 तारखेपर्यंतचा अंदाज एकत्रित घेतला तर महाराष्ट्रात शेवटच्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे असाच त्याचा अंदाज आहे. त्यामध्ये कोकण, संपूर्ण कोकणामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस असेल आणि थोडं विदर्भाच्या दिशेने पूर्व विदर्भात आणि खास करून या जिल्ह्यांमध्ये, यामध्ये बार्शी, सोलापूर, बीड, जालना, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांची शक्यता आहे. बाकी ठिकाणी किरकोळ पावसाळी परिस्थिती राहणार आहे. दुपारनंतर थोडं सातारा, कोल्हापूर या भागात ढगाळ परिस्थिती आहे. विदर्भात दुपारनंतर थोडी किरकोळ पावसाळी परिस्थिती आहे. फार प्रभावी वातावरण आज नाही. उद्या मात्र थोडं मराठवाडा, विदर्भ पावसाळी वातावरणाची किरकोळ शक्यता दाखवण्यात आलेली आहे आणि हा थोडा WDचा प्रभाव असल्यामुळे मेघगर्जना, विजांचा कडकडाट आहे. मान्सून पूर्व पाऊस आहे. 17 तारखेला देखील थोडं अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया किंवा पूर्व विदर्भाच्याच जिल्ह्यांमध्ये थोडी शक्यता वाढते. थोडंफार नाशिकमध्ये ढगाळ वातावरण वाढू शकतं. 18 तारखेला देखील फारसा प्रभाव नाही आहे. नंदुरबार, धुळे, जळगावकडे ढगाळ परिस्थिती वाढू शकते. फारसा प्रभाव पावसाळी परिस्थितीचा दाखवलेला नाही आहे 18 तारखेला देखील. मात्र 17-18ला अतिशय चांगलं वातावरण आपल्याला 2 दिवसापूर्वी मॉडेल दाखवत होते. रात्रीच्या वातावरणामध्ये 19 तारखेला पूर्व विदर्भाकडे थोडं वातावरण आहे. तीच परिस्थिती आपल्याला 18 तारखेला देखील पहाटेस किंवा सकाळी दिसते पूर्व विदर्भामध्ये, किंवा सकाळीच 20 तारखेला वातावरण दाखवलं जाते पूर्व विदर्भामध्ये. जे रात्रभर वातावरण राहील, सकाळपर्यंत त्याचा प्रभाव राहील, परंतु दिवसभरात हे वातावरण कमी होतं आहे. आणि 20 तारखेला थोडं वातावरण बदल आहे. मराठवाडा, विदर्भ, पूर्व विदर्भ, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण या भागात थोडं वातावरण बदल आहे. वातावरणात मुख्य बदल आपल्याला 21 तारखेपासून दाखवला जातोय. त्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पाऊस आहे. लातूर, धाराशिव, सोलापूर भागात, सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या सगळ्या भागात 21 तारखेला पहिल्यांदा वातावरणीय बदल मॉडेल दाखवत आहेत. मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा पावसाळी परिस्थिती 21 तारखेला दाखवली जाते. 22 तारखेपासून अतिशय समाधानकारक पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे. विशेष म्हणजे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रापर्यंत आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला कुठेतरी नंदुरबार, धुळे, जळगावकडे हालचाली दिसायला लागलेल्या आहेत. दक्षिण जळगाव, पूर्व भागामध्ये देखील छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, पूर्व भाग, बीड, अतिशय चांगलं वातावरण. परभणी, नांदेड, अगदी सोलापूर, लातूर, धाराशिव, यवतमाळ, वर्ध्यापर्यंत आहे. कोकणात चांगलं वातावरण तयार होते 22 तारखेला. रात्री देखील हे वातावरण असणार आहे. मुसळधार पावसाचं वातावरण आपल्याला पहिल्यांदा संपूर्ण दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा असं दाखवलं जात आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात याचा प्रभाव फार कमी आहे. पहाटे देखील आपल्याला मराठवाड्याच्या बऱ्याच भागात हे पावसाळी वातावरण चांगल्या प्रकारे दाखवलं जाते. दक्षिण कोकणात दाखवलं जाते. 24 तारखेला याचा प्रभाव काही उत्तरेकडून कमी होतोय, विदर्भाकडून कमी होतोय. मात्र 25 तारखेला असणारे महाराष्ट्रातला उर्वरित भागातला पाऊस मात्र कमी होण्याची शक्यता दाखवलेली आहे. 26 तारखेलाही कोकणाकडून वातावरण आहे, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत वातावरण आहे. 27ला देखील कोकणात मुसळधार पाऊस आहे.
मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात वातावरण आहे. हेच वातावरण 28 तारखेला देखील प्रभावी आहे. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रापर्यंत वातावरण पोहोचते. 29 तारखेला देखील अतिशय चांगलं वातावरण दाखवण्यात आलंय. मान्सून सक्रिय होतोय, त्यामुळे शेवटचा आठवडाच जूनचा आशादायक आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळे.